नमस्कार, गौरी फॅशन डिझायनरमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण आरी वर्कमध्ये बोटनेक ब्लाऊजसाठीचं वर्क बघणार आहोत. त्यासाठी या प्रकारचे आपण डिझाईन अगोदर ड्रॉ करून घेणार आहोत. तुम्ही पण याच प्रकारे डिझाईन ड्रॉ करून घ्या. वरचा जो आहे तो आपला बोटनेकच्या गळ्यासाठीचा आकार दिला आहे आपण. त्यानंतर आपल्याला साधा धागा घ्यायचा आहे आणि त्याला या प्रकारे गाठ देऊन घ्यायची. आणि हे मी छोट्या साईजचे मणी घेतलेत. ते आपल्या जी उडनची सुई आहे त्यामध्ये भरून घ्यायचे आणि आपण गळ्यासाठी जो आकार दिलाय त्यावरती हे मणी टाकून घ्यायचे. 2 मणी टाकल्यानंतर चेन स्टिच देऊन घ्यायची. प्रत्येक वेळेस 2 मणी टाकून झाले की चेन स्टिच देऊन घ्यायची. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पानगळा काढून त्यावरती डिझाईन कशी बनवायची हे बघितली होती. तर आज आपल्याला बोटनेक गळ्यासाठीची डिझाईन कशी बनवायची हे बघायचंय. या प्रकारे छोट्या साईजचे जे मणी आहे आपले ते टाकून घ्यायचे आणि मणी टाकून झाले की शेवटी नॉट देऊन घ्यायची. त्यानंतर हे व्हाईट कलरचे जे मणी आहेत त्याला आपण मोती पण म्हणतो ते घ्यायचे. ते पण सेम याच प्रकारे 2 मणी टाकल्यानंतर चेन स्टिच देऊन घ्यायची. आणि आपण जे गोल्डन कलरचे मणी टाकलेत त्याच्याच शेजारी आपल्याला हे मोती टाकून घ्यायचे. या प्रकारे आपले इथं मोती टाकून झालेत. त्यानंतर नॉट देऊन घ्यायची. या प्रकारे नॉट देऊन घ्यायची. व्यवस्थित दिसत नसेल तर झूम करून बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल का नॉट कशी दिली आहे. त्यानंतर पुन्हा गोल्डन कलरच्या मण्यांची लाईन टाकून घ्यायची आहे. आपण जे व्हाईट कलरचे मणी टाकलेत त्या मण्याऐवजी स्टोन चेन जी असती ती टाकली तरी पण खूप छान वाटतं किंवा बॉल चेन टाकली तरी पण वर्क छान वाटतं. आपण वर्क करताना छोटे साईजच घेतल्यात कारण की काय होतं जेव्हा आपण मोठी साईजमध्ये वर्क करतो किंवा पूर्ण ब्लाऊजवरती वर्क करतो तेव्हा त्याला वेळ पण खूप जातो. त्यामुळे मी काय केले छोट्या साईजमध्येच
तुम्हाला वर्क कसं करायचं हे दाखवले. त्यानंतर मी तुम्हाला ब्लाऊजवरती मार्किंग कशी करायची, पुन्हा बाहीवरती मार्किंग करून वर्क कसं करायचं हे पण पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. त्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा. त्यानंतर आपण ही जी डिझाईन काढली आहे त्यावरती पण गोल्डन कलरच्या मण्यांनी वर्क करून घ्यायचं. आपण जो शेप काढलाय बरोबर त्या शेपवरतीच आपल्याला हे मणी टाकून घ्यायचे. मणी टाकताना हे लक्षात ठेवायचं का आपला जो शेप आपण काढलेला आहे तो बरोबर व्यवस्थित प्रॉपर आला पाहिजे. या प्रकारे पूर्ण शेपवरती मणी टाकून घ्यायचे. मणी टाकण्यासाठी शक्यतो वुडनची जी सुई आहे तीच यूज करा. आपली जी तुलिपची सुई जी आहे 14 नंबरची त्या सुईनी काय होतं, कमी मणी बसतात त्या सुईमध्ये, त्यामुळे आपला वेळ पण जास्त जातो. आणि ह्या सुईमध्ये कसं जास्त मणी बसतात त्यामुळे आपलं वर्क पण पटकन होतं आणि आपल्याला सारखे सारखे मणी घ्यावे लागत नाही. त्यामुळे या प्रकारची सुईच यूज करायची जेव्हा पण आपण जास्तीचं मण्यांचं वर्क करतो तेव्हा. आणि जेव्हा आपण चेन स्टिच देतो त्यासाठी जी आपली तुलिपची सुई आहे तीच यूज करायची. त्या सुईमुळे काय होतं, आपली चेन स्टिच पटकन होती. तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा. त्याचबरोबर ज्यांना कुणाला घर बसल्या आरी वर्क शिकण्याची इच्छा असेल अशा आपल्या मैत्रिणींना शेअर करा. त्यानंतर हा मी फॅब्रिक ग्लू घेतलाय आणि बॉल चेन घेतली आहे, ती आपल्याला चिटकून घ्यायची. आपण जो मणी टाकून घेतलेत गोल्डन कलरचे त्याच्या शेजारीच हा फॅब्रिक ग्लू व्यवस्थित असा लावून घ्यायचा. पूर्ण साईडनी आपण जो शेप दिला आहे तसंच शेपमध्ये आपल्याला हा ग्लू टाकून घ्यायचा आहे. या प्रकारे टाकून घ्यायचा. त्यानंतर आपली जी बॉल चेन आहे ती बरोबर या ग्लूवरती चिकटवून घ्यायची. बॉल चेन चिटकवताना हे लक्षात ठेवायचं का आपण जो शेप दिला आहे तो व्यवस्थित प्रॉपर आला पाहिजे. या प्रकारे व्यवस्थित अशी आपली बॉल चेन चिटकून घ्यायची. या पुढचं वर्क आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर मग भेटूया पुढच्या छानशा अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत प्रॅक्टिस करत राहा.